सुप्रभात मुलांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण टची ओळख करून घेतली आणि आज मात्र आपण टची 14 खडी घेणार आहोत. तर टची 14 खडी घ्यायच्या आधी आज मी तुम्हाला एक छानसं रंगांचं गाणं म्हणून दाखवणार आहे. आपल्या आजूबाजूला जर आपण बघितले तर आपण फक्त रंगांच्या मध्ये राहतो. फुलांचे वेगवेगळे रंग आहेत, आपल्या घरात वस्तूंमध्ये कितीतरी रंग आहेत. तर असा हा रंगांचं गाणं आहे बघा. लाल रंग हा चेंडूचा, लाल रंग हा चेंडूचा, पिवळा सुंदर झेंडूचा, पिवळा सुंदर झेंडूचा, हिरवा रंग पानाचा, हिरवा रंग पानाचा, रंग निळा आकाशाचा, रंग निळा आकाशाचा, खडू पांढरा कागद हा, खडू पांढरा कागद हा, काळा दिसतो फळा पहा, काळा दिसतो फळा पहा, सहा रंग हे ओळखीचे, सहा रंग हे ओळखीचे, आम्हा दिसती गमतीचे. मजेदार होते की नाही गाणं? पण आपण ह्यात काय म्हटलं, आपला जो फळा कसा आहे काळ्या रंगाचा आहे, पण माझा फळा तर मात्र पांढऱ्या रंगाचा आहे. पण फळांमध्ये पण आता रंग आहे. आपल्या स्कूलमध्ये सुद्धा बघा ग्रीन कलर, हिरव्या रंगाचा सुद्धा फळ आहे, हो की नाही? तर मुलांनो, आता आपण टची 14 खडी घेऊया. 14 खडी म्हणजे नेमकी काय? आता 14 खडी म्हणजे आपण जे स्वर शिकलो आणि मग आता हे व्यंजन आपण शिकतो आहोत. तर स्वरांना स्वतःचा त्याचा उच्चार आहे, पण व्यंजनांना त्यांचा स्वतःचा उच्चार नाहीये, बरोबर? मग त्या व्यंजनांना आपण कसा देतोय उच्चार? हे प्रत्येक स्वर त्यांना जोडतो आहे आणि मग त्यांना उच्चार त्यांचा मिळतो आहे. त्यालाच म्हणतो आपण 14 खडी. त्याशिवाय आपण बोलू शकत नाही. इवन आपण काल जो उदाहरणात बघितलं टरबूज, टरबूज, ट मध्ये कोण होता समाविष्ट? कुठलंच चिन्ह नाही, याचा अर्थ त्या ट मध्ये कोण समाविष्ट होतंय? उत्तर येतंय का मला? अ, बरोबर की नाही? उत्तर आहे असमाविष्ट होतं त्याच्यामध्ये. आणि इथे बघा, इथे मी असं प्रत्येक ठिकाणी अशी छोटीशी तिरकी रेष काढलेली आहे टच्या खाली. याचा अर्थ काय आहे? आणि इथे मात्र काढलेली आहे कारण इथं अ आपण समाविष्ट आहे असं म्हटलो, इथं आहे म्हणून इथं ती तशी रेष नाही. मग इथे आहे म्हणजे इथं कुठलाच स्वर त्याच्यामध्ये समाविष्ट नाहीये, त्याच्यात मिळालेला नाहीये, म्हणून आपण असं त्याला काय काढलेलं आहे, असं छोटीशी तिरकी रेषा आपण काढलेली आहे. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये हे स्वर त्याच्यामध्ये समाविष्ट होईल, त्यामध्ये मिळतील आणि मग आपला इथला उच्चार आपल्याला मिळेल आणि ती झाली आपली 14 खडी. तर ज्यावेळेस तुम्हाला ही 14 खडी तुमच्या दुरेगी वहीमध्ये लिहायची आहे, तर त्यावेळेस ट मध्ये असमाविष्ट झाला तर काय उच्चार येतो असं बोलून प्रत्येक 14 खडीचा शब्द आणि स्वर व्यंजन, त्यात स्वर कुठला मिळाला, त्यातला उच्चार कुठला आहे कळालं नाही. व्यंजन आपण एकदा बघितलाय व्हिडिओ, पण मला याचं आठवत नाही याचा उच्चार काय आहे. ते एकदा आईला विचारा, अन्यथा तुम्ही व्हिडिओ परत एकदा बघू शकता, किती वेळा पाहू शकता. तर आता आपण सुरुवात करूया. आणि 14 खडी लिहिताना मात्र ही अशी तिरकी रेष टच्या खाली लिहिणं गरजेचं आहे, कारण ह्याला उच्चार नाही. बरेचशी मुलं घाईघाईमध्ये पटकन लिहिताना लिहित नाहीत म्हणून. आता ज्यावेळेस ट मध्ये असमाविष्ट झाला तर ह्याचा उच्चार काय बनला? ट. म्हणजे इथं आपण अ हा स्वर त्यात मिळवला म्हणून त्याची ही खालची तिरकी रेष निघून गेलेली आहे. उच्चार बनलाय ट. ट मध्ये असमाविष्ट झाला तर उच्चार बनलाय टा. ट मध्ये ई समाविष्ट झाला ई. आता ही ऱ्स्व ई आणि ही दीर्घ ई. ऱ्स्व ईचं चिन्ह काय आहे? हे आहे ऱ्स्व ईचं चिन्ह आणि हा आहे आपला ट. उच्चार झाला टी. उच्चार झाला टी. ऱ्स्व म्हणजे ज्याचा उच्चार लहान आहे, ज्याचा उच्चार लहान आहे. आता ही आहे दीर्घ ई. दीर्घ म्हणजेच काय? ज्याचा उच्चार ऱ्स्वपेक्षा डबल असतो, दुप्पट असतो. मग त्याचं चिन्ह काय आहे बघा ईचं. सुट्ट्यांमध्ये आता जर तुम्ही अभ्यास केला असेल तर पटपट आठवेल, नाही तर आता मात्र जोरात अभ्यासाला लागायचं आहे. ट मध्ये ज्यावेळेस आपण दीर्घ ई मिळवतोय त्यामध्ये हे चिन्ह आपल्याला टाकावं लागतं आणि उच्चार बनला बघा मुलांनो टी. टी टी. इथे आहे आता आपला ऱ्स्व उ आणि हा दीर्घ उ. बघा प्रत्येक ठिकाणी ऱ्स्व आणि दीर्घ आपल्याला इथे मिळत आहे. इथं ऱ्स्व उ, ह्याचा आपला चिन्ह काय आहे? आपलं चिन्ह आहे असं. तर हे आहे आपला टू.
परत ह्याचा उच्चार कसा होणार? टू. पटकन बोलायचंय. टू. ह्याचा उच्चार कसा होणार? दीर्घ उ आहे. ह्याचं चिन्ह काय आहे? ह्याचं चिन्ह आहे पहिला उकार, दुसरा उकार. नंतरचं चिन्ह आहे, नंतरचा स्वर आहे ए. मग आपला हा आहे ट आणि त्याला आपण ह्याचं एचं चिन्ह काय आहे? आठवतंय का आता? लाडू खाऊन विसरले तर नाही? चला आता ह्याचं चिन्ह काय आहे एचं? टे. बरोबर? एक मात्रा. त मध्ये आई समाविष्ट झाला, हे समाविष्ट झालं आई, तर ह्याचा उच्चार काय बनला बघा? ट. आणि ह्याचं चिन्ह काय आहे? दोन मात्रे, टई. पण मात्रा काढताना मात्र एकाच बिंदूवरून एकाच बाजूला काढायचे आहे. टई. ट मध्ये ओ समाविष्ट झाला तर एक काना, एक मात्रा. इथं लगेच चिन्ह दिसतं. इथे आपल्याला पाठांतर करायची काही गरज नाहीये. टो. ट मध्ये औ समाविष्ट झाला तर उच्चार काय बनला मुलांनो? टऊ. परत इथं काढताना एकाच बिंदूवरून दोन्ही पण आले पाहिजे आणि एकाच साईडला आले पाहिजे. ट मध्ये अम समाविष्ट झाला तर उच्चार बनला टम. बिंदू असा काढायचा आहे, असा भरीव बिंदू काढायचा आहे. ट मध्ये अहा समाविष्ट झाला तर उच्चार बनला टहा. आता हे आहे ॲ आणि ऑ, हे दोन्ही नवीन स्वर आहेत, इंग्रजी भाषेनुसार आपण घेतलेले आहेत आपल्या मराठी व्यंजनांनी. तर त्याचा आहे ट मध्ये ॲ समाविष्ट झाला तर उच्चार बनला टॅग. त्याचा एखादा शब्द सांगू तुम्हाला बघा? टॅग. ना, टॅग. ट मध्ये ऑ समाविष्ट झाला तर काय बनला बघा? टॉ. आणि एखादं तुमच्याच आवडीचा एखादा शब्द सांगू याच्यासाठी? टॉय. टॉय म्हणजे खेळणी. तर इथं आपण टॉय. तर आता आपण परत एकदा त्यांचा सगळ्यांचा उच्चार करूयात. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि माझ्या सोबतही म्हणायचा प्रयत्न करायचा आहे, नव्हे करायचाच आहे. बघा, ट मध्ये असमाविष्ट झाला ट, टा. टला एक काना, टा. टला पहिली वेलांटी टी, टला दुसरी वेलांटी टी. टला पहिला उकार टू, टला दुसरा उकार टू. टला एक मात्रा टे, टला दोन मात्रे टई. टला एक काना एक मात्रा टो, टला एक काना दोन मात्रे टऊ. ट वरती अनुस्वार टम. आणि ट मध्ये आहा ज्यावेळेस आपण मिळवतो तो उच्चार झाला टहा. ट मध्ये ॲ समाविष्ट झाला टॅ. ट मध्ये ऑ समाविष्ट झाला टॉ. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या दुरेगी वहीमध्ये छान असे 2 पानं लिहायचे आहेत आणि मला गुगल क्लासरूम वरती हँड इन करायचे आहे. ज्यांचं हँड इन येणार नाही त्यांना मी आता स्पेशली फोन करून विचारणार आहे की का तुम्ही हँड इन नाही करत आहात. आणि आता सगळ्या मम्मी पप्पांची मीटिंगमध्ये आम्हाला सांगितलंय की मुलं हँड इन लिहितच नाहीयेत. जर मुलांना तुम्ही लिहिणार नाही तर हे आपल्याला सगळं येणार नाही. तर म्हणून हे मला लिहायचंय आणि मला प्रत्येकाचं हँड इन आलं पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.